नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे शिमला मिरची. याला आमच्याकडे ढबू मिरची असंही म्हणतात. तर त्यासाठी एक मसाला तयार करून घेतला आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं आणि मीठ असं करून एक पेस्ट बनवून घेतली. चला तर आता शिमला मिरची आपण कापून घेऊ. शिमला मिरची असून 4 भाग करून मस्तपैकी आतील बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर मी इथे सगळ्या मिरच्या साफ करून घेतलेल्या आहेत. शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट आणि आपण पेस्ट बनवलेली ती मिक्स केली आहे आणि ही शिमला मिरचीमध्ये चांगली भरून घ्यायची आहे. पूर्ण भरायची नाही आहे, थोडी थोडी भरायची आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहे. एकीकडे मी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाले की कढीपत्ता टाकायचा आणि शिमला मिरची टाकून द्यायची त्याच्यामध्ये. मस्त ते चांगलं परतून घ्यायचं, असं डाग पडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि शिजवून घ्यायची झाकण ठेवून. तर आपली शिमला मिरची तयार आहे.